हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आज आपण अंडरकरंटच्या सिरीज ज्या स्टार्ट केल्या आहेत त्याच्यामध्ये 19th लेक्चर पाहतोय. तर आपण अंडरकरंटच्या सिरीजमध्ये जो GS3चा पेपर आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि एन्व्हायरमेंट हे जे काही 3 एरियाज आहेत तर याच्यामध्ये जे करंट अफेअर्स न्यूजमध्ये आपण पाहतो तर त्याच्यावरती आपण इथे ब्रीफ डिस्कशन करत असतो. ठीक आहे. तर GS3चा पेपर आपल्याला माहिती आहे जो की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये झालेला आहे. तर आधी आपण पेपर किंवा त्याचा सिलेबस पाहूया. तर याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि टेक्नॉलॉजी किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो तर या 3 एरियाजवरती आपण काय करतो इथे अंडर करंटमध्ये डिस्कशन्स पाहतो. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेबसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी द डेव्हलपमेंट्स इन ॲप्लिकेशन्स इन इफेक्ट इन एव्हरीडे लाईफ. तर जी काही सायन्सनी आपल्याला दिलेली किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे काही आहे तर त्याच्यामध्ये रोजमर्राच्या जीवनामध्ये किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये म्हणतो की काय त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे बेनिफिट्स आहेत, ड्रॉबॅक्स आहेत किंवा इतर गोष्टी आपल्या लाईफवरती सायन्स अँड टेक कसं इम्पॅक्ट करतं. तर याच्याबद्दल फर्स्ट युनिट डील करतो. सेकंडमध्ये आहे की अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजीज. तर आपण म्हणतो की नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज पडते तेव्हा आपण काय करतो, नवीन टेक्नॉलॉजीज काय करतो इथे डेव्हलप करतो. तर अशा टेक्नॉलॉजीज ज्या न्यू डेव्हलपिंग आहेत. त्याच्यानंतर इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंडियामध्ये कुठल्या सेल्फ आपण टेक्नॉलॉजीज डेव्हलप केलेल्या आहेत. त्याच्यानंतर की त्याच्यामध्ये म्हणजे या टेक्नॉलॉजीज ज्या आपण डेव्हलपिंग आहेत आणि डेव्हलप करतो आहे किंवा केले आहेत तर त्याच्यामध्ये इंडियन्सचं काय अचीवमेंट आहे, म्हणजे अचीवमेंट ऑफ इंडियन्स. तर करंटमध्ये नाही तर पास्टमध्ये सुद्धा आणि प्रेझेंटमध्ये सुद्धा काय अचीवमेंट आहे. त्याच्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT अँड स्पेस. तर अवेअरनेस म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखाद्या फील्डमध्ये जेव्हा आपण म्हणतो अवेअरनेस तर त्याचे प्रत्येक गोष्ट जी त्याच्यासोबत डील करते म्हणजे रिलेटेड गोष्टी. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर स्पेसमध्ये कम्प्युटर्स, रोबोटिक्स. ठीक आहे. रोबोटिक्स तर सध्या खूप बूमिंग एरिया आहे आपल्याला माहिती आहे, जिथे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी या गोष्टींचा काय केला जातो इथे वापर केला जातो. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले असतील तर नॅनो टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हे जे काही 2 एरियाज आहेत याच्यावरती खूप जास्त स्ट्रेस करून काय केलेले आहेत क्वेश्चन्स वेगवेगळ्या फील्डमध्ये याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत याच्यावरती विचारलेले आहेत. अँड इश्यूज रिलेटिंग टू द IPR दॅट इज इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ज्या काही आहेत की आपण पेटंट म्हणतो त्याला. ठीक आहे. सरळ सोप्या भाषेमध्ये आपण त्याला पेटंट म्हणतो. तर या पेटंटवरती किंवा ज्या काही राईट्स पब्लिश केल्या जातात तर याच्यावरती काय इश्यूज आहेत. तर हे सगळं आपण या 3 युनिटमध्ये सायन्स अँड टेकमध्ये डील करतो. तर त्यातला आजचा जो आपला मुद्दा आहे तो असणार आहे की अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर आजचा जो एरिया आहे तो आपला 5G म्हणजे आत्तापर्यंत आपण जे पाहिलं की 2G, 3G, 4G आणि आता आपण 5Gकडे वळतो आहे. ठीक आहे. ज्याचे की टेस्टिंग्स चालू आहेत. तर या 5Gबद्दल किंवा फायबरायझेशन ज्याला म्हणतात तर याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे किंवा अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर हे आपण इथे पाहणार आहोत. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट की एक्सप्लेन म्हणजे जे न्यूजपेपरमधून आपल्याला आर्टिकल्स भेटतात की व्हॉट आर द चॅलेंजेस ऑफ फायबरायझेशन अहेड ऑफ इंडियाज 5G डिप्लॉयमेंट. तर इंडियामध्ये 5G आपण आत्ता काय करतो इंट्रोड्यूस करतो तर त्याच्यामध्ये काय काय चॅलेंजेस आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 5G टेक्नॉलॉजी विल सून बी हिअर, इंडिया मस्ट प्रिपेअर. तर इंडियाला काय प्रिपेअर केलं पाहिजे म्हणजे 5G जर आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे तर इन्क्लुडिंग द इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनपॉवर, फायनान्स या सगळ्या गोष्टी इथे काय काय प्रिपेअर करायला हव्या. तर हे एक आर्टिकल होतं ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की 5G जे आहे किंवा ऑप्टिक फायबर जे आहे त्याचा वापर करून आपण 5Gचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली कसं करू शकतो किंवा काय चॅलेंजेस आहेत, काय वे फॉरवर्ड आहेत या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर इथे पहा की आपण जे एव्होल्युशन केलेलं आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपण पाहतो की आधी आपल्याकडे साधे जे कम्युनिकेशनची माध्यमं होती. ठीक आहे. ती कशी होती की आधी आपण जर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये पाहिलं तर की व्यक्ती स्वतः मेसेज घेऊन जायचा. ठीक आहे. म्हणजे ट्रॅव्हलर हा काय करायचा किंवा मेसेंजर हा स्वतः हाताने मेसेज घेऊन एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात जायचा. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बर्ड्स म्हणजे पिजनचा वापर करू लागले. त्यानंतर लँडलाईन्स आले. त्यानंतर मोबाईल्स म्हणजे जे कॉर्डलेस किंवा आपण
हँडहेल्ड सेट्स म्हणतो, ठीक आहे. तर ते मोबाईल्स आले आणि आत्ता आपण काय करतो आहे, 4G सध्या यूज करतो आणि 5Gकडे आपण पुढे वळतो आहे, ठीक आहे. तर मोबाईल व्हॉईस कॉल्स होते 1980sमध्ये, जे मोबाईलवरती फक्त व्हॉईस कॉल्स होते. त्यानंतर मोबाईलवरती व्हॉईस कॉल्स आणि SMS, ठीक आहे, म्हणजे SMS जे शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसेस आहेत त्याची इथे इन्क्लुजन करण्यात आलं. त्यानंतर 2000sमध्ये आपण पाहिलं तर काय की वेब ब्राउझिंग म्हणजे जे आपण इंटरनेट आत्ता वापरतोय तर ते देण्यात आलं. आणि मोबाईल सर्व्हिसेस, व्हिडिओ सर्व्हिसेस आणि हाय डाटा स्पीड्स जे 4G सध्या आपण यूज करतोय. आणि 5Gकडे गेला तर काय की एनहान्स एक्सपिरियन्सेस, बूस्ट द इंटरनेट ऑफ थिंग्स अँड डिजिटल ड्राईव्ह डिजिटलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज, ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीचं काय करतोय आपण, डिजिटलायझेशन करतोय. तर दिस इज द एव्होल्युशन फ्रॉम 1980s टू 2022 किंवा आत्ता जे आपण करंटमध्ये 5G म्हणतोय. त्याच्यानंतर बघा की फायबरायझेशन न्यूजमध्ये का होतं की प्रिपेअरिंग फॉर ऑप्शन ऑफ एअरवेव्ज टू रोल आउट 5G सर्व्हिसेस इन द कंट्री, ठीक आहे. म्हणजे 5G सर्व्हिसेस काय करायच्या तिथे आपल्याला आता कंट्रीमध्ये एनरोल करायच्या. तर इन्फ्रास्ट्रक्चर नीडेड फॉर सच रोल आउट रिक्वायर्स एक्झिस्टिंग रेडिओ टॉवर्स टू बी कनेक्टेड विथ ऑप्टिकल फायबर्स. तर इथे काय करतोय की आधीचे जे काही प्रिव्हियस रेडिओ टॉवर्स होते तर त्यांना काय केलेलं होतं की एका ट्रेडिशनल वेनी एकमेकांसोबत कनेक्टेड केलेलं होतं. पण आत्ता काय करतोय आपण इथे की ज्या काही रेडिओ टॉवर्स आहेत त्यांना एकमेकांना ऑप्टिक फायबरनी कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. तर ऑप्टिक फायबर काय आहे, ऑप्टिक फायबर कसं बेनिफिशियल आहे हे पाहू. त्याच्याने फायबरायझेशन जे आपण बघतोय तर द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग रेडिओ टॉवर्स विथ ईच अदर वाया ऑप्टिक फायबर केबल इज कॉल्ड फायबरायझेशन, ठीक आहे. तर इथे काय की बॅकहॉल इज अ कंपोनंट ऑफ लार्जर ट्रान्सपोर्ट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग डाटा अक्रॉस द नेटवर्क. म्हणजे जो काही डाटा आपल्याला हाय स्पीडनी एका म्हणजे मॅनरमध्ये सेंड करायचा आहे तर तो इथे काय करतोय, इझिली केला जातोय. त्यानंतर नेसेसरी टू इन्क्रीज द डेन्सिटी ऑफ मोबाईल टॉवर्स टू प्रोव्हाइड बेटर कव्हरेज इन कन्झ्युमर्स फॉर द बिझनेस, ठीक आहे. कन्झ्युमर्स अँड बिझनेस, तर कन्झ्युमर्सपर्यंत जी काही बेटर क्वालिटी आहे आणि डेन्सिटी ऑफ मोबाईल टॉवर्स इन्क्रीज करायचे आहेत त्यासाठी आपण काय करतो इथे फायबरायझेशन करतोय. तर आधी पाहूया की ऑप्टिक फायबर कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतं आणि ऑप्टिक फायबरच का यूज करतात आहे, ठीक आहे. तर ऑप्टिक फायबर केबल इज नेटवर्क दॅट कंटेन्स स्ट्रँड्स ऑफ ग्लास फायबर्स इनसाइड द इन्सुलेटेड केसिंग. तर हे ऑप्टिक फायबर्स असे असतात त्याच्यामध्ये ग्लासचा एक म्हणजे ग्लास केसिंग असतं. त्याच्यामधनं जेव्हा आपण मोनोक्रोमॅटिक किंवा आपल्याला माहिती आहे की लाईटचं जे नेचर आहे, ठीक आहे, लाईट, तर लाईटचं काय नेचर आहे, रेक्टिलिनियर मोशनमध्ये लाईट काय करते, पास करते. तर इथे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स करून काय करते, इथे लाईट या ऑप्टिक फायबरमधनं पास होते. तर दे आर डिझाईन फॉर लॉंग डिस्टन्स हाय स्पीड परफॉर्मन्स अँड नेटवर्क अँड फॉर टेलिकम्युनिकेशन. सो दिस इज द वे टेलिकम्युनिकेशन म्हणजे आत्ता आपण 5G जे बघतोय ते, ठीक आहे. तर इट इज अ केसिंग विथ इन्सुलेटेड केसिंग, ठीक आहे. तर द ऑप्टिक फायबर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यावरती हे काम करतं. त्यानंतर लाईट अँड इन्फ्रारेड गेटिंग वन एंड अंडरगोज रिपीटेड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स अँड इमर्जेस ॲट द अदर एंड. तर इथे बघतो की आपण इथून जेव्हा लाईट किंवा एक लाईटचा रे पास होतो तर तो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन्स करून काय होतो आहे, अदर एंडमध्ये तिथे तो पास केला जातो आहे. तर हा जो काही ऑप्टिक फायबर आहे किंवा हा जो काही फायबर आहे तिथे कुठेही लॉस ऑफ डेटा किंवा लॉस ऑफ एनर्जी होत नाही आहे. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन्स. तर बेनिफिट्स काय आहे बघा की हाय स्पीड दॅट इज फायबर प्रोव्हाइड्स मोर बँडविड्थ अँड हॅज standardized performance up to 10 Gbps and beyond, something that is impossible to achieve using copper. म्हणजे आत्ता जे आपण कॉपरचे वायर्स यूज करत आहोत तर त्याच्यामध्ये इतकी स्पीड गेन करणं, इतकी हाय स्पीड गेन करणं जवळपास इम्पॉसिबल आहे. पण जेव्हा आपण ऑप्टिक फायबर यूज करू तेव्हा ही स्पीड इथे काय केली जाणार आहे, अचीव केली जाणार आहे. त्यानंतर मोर बँडविड्थ मीन्स दॅट फायबर कॅन कॅरी मोर इन्फॉर्मेशन ॲट ग्रेटर एफिशियन्सी दॅन कॉपर वायर. तर एफिशियन्सी इन्क्रीज होत आहे जेव्हा आपण कॉपर वायरला ऑप्टिक फायबरनी रिप्लेस करतोय. त्यानंतर बघा की रेंज ऑफ ट्रान्समिशन. तर रेंज ऑफ ट्रान्समिशन म्हणजे काय की सिन्स द डाटा ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लाईट, ऑप्टिक फायबर किंवा फायबर ऑप्टिक केबल्स आर व्हेरी लिटल सिग्नल लॉस ऑकर्स ड्युरिंग द ट्रान्समिशन अँड डेटा कॅन मूव्ह ॲट हाय स्पीड अँड ग्रेटर डिस्टन्सेस. तर जेव्हा डेटा जो आहे तो कमी लॉस केला जातो आहे तर मॅक्झिमम डेटा काय केला जातो आहे की एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती लॉंग डिस्टन्ससुद्धा ट्रॅव्हल केला जातो आहे. कारण जो लॉस आहे डेटाचा तो काय आहे इथे नेग्लिजिबल आहे किंवा मिनिमम आहे.
त्यानंतर नॉट ससेप्टेबल टू द इंटरफेरन्सेस. फायबर ऑप्टिक केबल इज सो मच लेस ससेप्टेबल टू द नॉईज अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्फरन्स दॅट कॉपर वायर. तर कॉपर वायर जे होतं तिथे काय होत होतं की जो डेटाचा लॉस होत होता तर तो मॅक्झिमम किंवा आपण म्हणू की ॲट अ सर्टन स्टेज होत होता, पण इथे काय आहे तो मिनिमम आहे. त्यानंतर इट इज सो एफिशियंट इन द फॅक्ट दॅट रफली 99.7% सिग्नल्स रिचेस थ्रू द रूट इन मोस्ट केसेस. तर काही 99.7% जे सिग्नल्स आहेत ते मोस्टली पास केले जातात आहे. त्यानंतर ड्युरेबिलिटी बघा की फायबर ऑप्टिक केबल इज कम्प्लिटली इम्युन टू मेनी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स दॅट अफेक्ट द कॉपर केबल. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आपण पाहतो की मोस्टली हीट जे आहे ते एन्व्हायरमेंटल फॅक्टर कॉपर केबलला इफेक्ट करायचं, जेणेकरून की काय की त्याची ड्युरेबिलिटी जी आहे ती खूप लेस होती. पण जेव्हा आपण ग्लास फायबरमध्ये ग्लासच्या फॉर्ममध्ये या ऑप्टिक फायबर्सला यूज करतो तेव्हा त्याची ड्युरेबिलिटी कशी आहे, जास्तीत जास्त आहे. द कोर इज मेड अप ऑफ ग्लास विच इज इन्सुलेटेड सो नो इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लो थ्रू. ठीक आहे, तर इन्सुलेटर आहे त्यामुळे याच्यामध्ये काय होणार आहे की हीट जे कॉपर वायरला इफेक्ट करत होतं तर त्याचा इथे मिनिमम इफेक्ट पाहायला भेटणार आहे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ 5G. तर बघा की 5G आपण इंट्रोड्यूस करत आहोत कारण आता इंडिया काय होते टोटली डिजिटल इंडियामध्ये आपण कन्वर्ट करतो आहे. तर आपण पाहिलं होतं की गिगामेशमध्ये काय होतं की आपण रुरल एरियाज जे होते ते आपण 4G 5G इंटरनेटनी काय करायचा प्रयत्न करतो आहे, जोडायचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर भारत नेट म्हणजे काय की टोटल इंडियाला काय करायचं आहे, डिजिटल करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्पीड म्हणजे जे काही इंटरनेट आहे ते 5G स्पीडचं लागणार आहे. तर अल्टिमेटली काय की हाय स्पीड्स 5G वर्क्स फास्टर ऑन मोबाईल फोन्स अँड अदर डिव्हाइसेस विथ कम्पेअर्ड टू 4G. म्हणजे काही डिव्हाइस जे आहेत त्याचं किंवा मोबाईल किंवा अदर डिव्हाइसेस आहेत त्याच्यावरती ते काय करणार आहे, हाय स्पीडनी काम करणार आहे. त्यानंतर इन्क्रीज कॅपॅसिटी 5G हॅज कॅपॅसिटी टू बी डिलिवर्ड अप टू 100 टाइम्स मोर कॅपॅसिटी दॅन 4G. तर 4G जे सध्या आपण वापरतो आहे त्याच्या 100 टाइम्स ते काय देणार आहे, 5G स्पीड इथे देणार आहे. त्यानंतर मोर बँडविड्थ. इट इन्क्रीजेस अ बँडविड्थ दॅट विल हेल्प ट्रान्सफर डेटा ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे जे आत्ता आपण बफरिंगचा जो प्रॉब्लेम्स फेस करतो आहे, ठीक आहे, की डाटा काय होतं रिसीव्ह होत नाही आहे किंवा तर इथे काय होणार आहे की कमी टाईममध्ये इन्क्रीज्ड बँडविड्थमध्ये काय होणार आहे, डाटा ॲज सून ॲज पॉसिबल ट्रान्सफर केला जाणार आहे. लेस टॉवर कंजेशन. 4G cellular networks often get congested which is result in the various problems while accessing important data. म्हणजे जसं की बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स आहेत, आपण बघतो की बँकिंगचे सर्व्हर आहेत, बँकिंगचे ॲप्स आपण वापरतो, ऑनलाईन बँकिंग, नेटवर्किंग. ठीक आहे, तर आता तर आपण टोटली डिजिटली आपण बँकिंग सर्व्हिसेस फॉलो करतो आहे. तर अशा वेळेत काय होतं की कंजेशन होतात की 4G सेल्युलर नेटवर्कमध्ये. तर हे कंजेशन जेव्हा आपण 5G यूज करू तेव्हा ते काय होणार आहे, तिथे कमी केले जाणार आहेत. त्यानंतर 5G places a lot importance on energy efficiency. This will mean low energy bills for service providers and long battery life for mobile devices. तर जे एनर्जी कन्झम्पशन आहे त्याच्यावरती पण याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे. पॉवरिंग इनोव्हेशन. 5G टेक्नॉलॉजी इज परफेक्ट फॉर कनेक्टिंग द होल रेंज ऑफ डिफरंट डिव्हाइसेस इन्क्लुडिंग ड्रोन्स अँड सेन्सर्स. तर आपण आत्ताच म्हटलं की इंडियाला टोटली डिजिटल करायचं आहे. प्रत्येक फील्डमध्ये आपण बघतो की काय होतं की डिजिटल किंवा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे. तर ॲग्रिकल्चरमध्ये आपण पाहिलं होतं की प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये काय केलं जातं की ड्रोनचा वापर केला जातो. तर अशा वेळेला जर एखाद्या रुरल एरियामध्ये आपल्याला जर 5G सर्व्हिसेस यूज करून इनोव्हेशन्सच्या माध्यमातून जर आपल्याला तिथे ड्रोन्सला कनेक्ट करता आलं तर दॅट विल बी अ ग्रेट थिंग. त्यासाठी काय पॉवरिंग इनोव्हेशन्स. त्यानंतर बघा 5G विल ब्रिंग पॉझिटिव्ह चेंज इन गव्हर्नमेंट्स ऑफ द कंट्री, ईज ऑफ लिव्हिंग अँड ईज ऑफ डुईंग बिझनेस. तर आपण प्रत्येक गोष्ट जर डिजिटल करतो आहे तर इथे काय की जे आपलं गव्हर्नन्स, ठीक आहे, म्हणजे आपण ज्याला गव्हर्नन्स म्हणतो तर तो प्लॅटफॉर्म पण काय केला जाणार आहे, इथे ईज केला जाणार आहे. त्यानंतर ईज ऑफ डुईंग बिझनेसेस आता ऑनलाईन चाललं आहे. ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे स्मॉलेस्ट पेमेंट आपण बघतो तर आपण ऑनलाईन करतो आहे. तर अशा बिझनेसच्या ज्या काही मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा इथे काय होणार आहेत की ईज ऑफ डुईंग बिझनेसला हेल्प करणार आहेत. त्यानंतर चॅलेंजेस. तर आता इतकं सगळं आपल्याला करायचं आहे तर चॅलेंजेस येणार आहेत. तर चॅलेंजेस कुठले आहेत, तर फर्स्ट इज कनेक्शन्स. द इन्फ्रास्ट्रक्चर नीड्स फॉर सच अ रोल आउट रिक्वायर्स एक्झिस्टिंग रेडिओ टॉवर्स टू बी कनेक्टेड वाया ऑप्टिकल फायबर्स. तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्याकडे जे काही आत्ता रेडिओ टॉवर्स आहेत ते कॉपर वायर्सनी कनेक्टेड आहेत. आणि कॉपर वायर्सचा काय ड्रॉबॅक आहे
की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत ते त्याच्यावरती खूप लवकर इम्पॅक्ट करतात, कारण कॉपर हा एक मेटल आहे ज्याच्यावरती एन्व्हायरमेंटल जे काही फॅक्टर्स आहेत त्याचा खूप इफेक्ट होतो. तर इथे काय आहे की हे ऑप्टिक फायबर्सनी पहिल्यांदा रिप्लेस केलं पाहिजे. त्यानंतर कॅपॅसिटी एक्सपॅन्शन, देर इज अ चॅलेंज टू इन्क्रीज डेटा कॅपॅसिटी फॉर फायबरायझेशन ऑफ टॉवर्स. तर कॅपॅसिटी पण काय करायची आहे इथे एक्सपांड करायची. त्यानंतर राईट ऑफ वे रूल्स एम्स टू इनकॉर्पोरेट नॉमिनल वन टाइम कंपन्सेशन फॉर युनिफॉर्म प्रोसिजर्स फॉर एस्टॅब्लिशिंग द ओव्हरग्राउंड टेलिग्राफ लाईन एनिवेअर इन द कंट्री. तर एक सिंगल रूलमध्ये काय करायचं आहे आपल्याला, इथे हे जे काही राईट ऑफ वे रूल्स आहेत तर इथे इम्प्लिमेंट करायचे आहेत. त्यानंतर रिसोर्सेस रीच द टार्गेट लेवल ऑफ फायबरायझेशन. इंडिया रिक्वायर्स अबाउट 2.2 lakh crores ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड हेल्प फायबर्स 70% टॉवर्स. तर जे काही इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे, जेणेकरून की गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट प्लेयर्स इथे काय केले पाहिजे, स्टेक होल्डर्स म्हणून इथे ॲक्ट करायला हवेत. ठीक आहे. त्यानंतर वे फॉरवर्ड काय आहे की गव्हर्मेंट प्रोग्राम्स लाईक भारत नेट अँड स्मार्ट सिटीज विल फर्दर ॲड टू द डिमांड ऑफ फायबर डिप्लॉयमेंट नेसेसिटिंग द कम्प्लीट टॉवर फायबरायझेशन. तर जशी जशी आपल्याकडे डिमांड वाढत चाललेली आहे प्रत्येक सेक्टरमध्ये, म्हणजे आपण ॲग्रिकल्चरपासून टुरिझमपर्यंत प्रत्येक सेक्टरमध्ये बघतो तर काय की डिजिटलायझेशन होत चाललेलं आहे. तर अशाच डिमांड जेव्हा इन्क्रीज होतील तेव्हा आपण काय करू, त्या डिमांड फर्दर ॲड्रेस करण्यासाठी कंप्लीट फायबरायझेशन करू. त्यानंतर बूस्ट डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑप्टिकल फायबर्स. तर आपण इथे काय करायचं आहे, परत आपल्याला इम्पोर्ट रेड्यूस करायचं आहे, त्यामुळे मेक इन इंडिया. तर डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑप्टिकल फायबर्स मस्ट बी डन. The government should consider introducing schemes that aims to give companies incentives on optical fiber manufacturing in domestic units. म्हणजे आपण बघितलं की मुद्रा योजना जी होती, ठीक आहे, म्हणजे MSMEसाठी काय करत होते ते की म्हणजे लोन इझिली प्रोव्हाइड करणं, कमी इंटरेस्टवर प्रोव्हाइड करणं, जेणेकरून की मेक इन इंडिया जे आहे ते काय केलं आपण बूस्ट केलेलं होतं. तर सेम वे इथे करायचं आहे की जेव्हा ऑप्टिकल फायबर्सच्या मॅन्युफॅक्चरिंगची वेळ येते तर गव्हर्मेंटनी वेरियस स्कीम्स इंट्रोड्यूस केल्या पाहिजेत, जेणेकरून की जे लोकल किंवा डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ज्या स्टार्ट होतील, ठीक आहे, किंवा स्मॉल स्टार्टअप स्टार्ट होतील तर त्यांना एनकरेजमेंट आपण दिलं पाहिजे. सो इट वॉज अबाउट द 5G टेक्नॉलॉजी ऑर फायबरायझेशन दॅट वॉज इन द न्यूज. तर हा आपल्या GS3मध्ये सायन्स अँड टेक, त्याच्यामध्येही आपण काय की अवेअरनेस इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो काही आपला युनिट आहे, ठीक आहे, थर्ड युनिट, त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट होता. तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.